मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केले। मुंबईत 27 लाख लोकांचा सर्व्हे कशाच्या आधारावर केला? सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का? सर्व्हे कसा केला हे स्पष्ट करा असं पटोलेंनी म्हटलंय। तर अहवाल वेबसाईटवर तातडीने टाका अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। आज आम्ही जे काही आमच्या समोर माहिती आलेली आहे, सर्वेची माहिती आहे, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला असं मुख्यमंत्र्यांनी सकाळी सांगितलं। जी आमच्याजवळ माहिती आहे ती सांगितली। 6 दिवसामध्ये 27 लाख लोकांचा मुंबईमध्ये त्यांनी सर्वे केला। तो कसा केला, कोणाला काय काय विचारलं ते तर आम्हाला माहिती तर पाहिजे, राज्याच्या जनतेला माहिती तर पाहिजे। आम्ही काही त्यांना आज आरोपीच्या पिंजऱ्यात आम्ही घेत नाही, पण जे काही आमच्याजवळ माहिती आहे त्याच्यावर आणि ती चर्चा झाली पाहिजे। ठराव मांडून सरकारने पळ काढायचा नाही, बहुमताच्या आधारावर, पाशवी बहुमताच्या आधारावर ही भूमिका। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पास करायला लागतं। जरंगे पाटलांची तब्येत खराब आहे, ताबडतोब त्यावर काहीतरी मार्ग काढा। आणि आम्ही सुचवतोय की आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि 2 तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा। अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पारित करायला लागतं आणि 2 तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्या समोर आणि जरंगे पाटलांच्या समोर येऊ द्या।